सर्व कृपा ही मच्छिंद्रनाथांची आहे। मच्छिंद्रनाथांची संपूर्ण भारत वर्षातील एकमेव समाधी ही सावरगाव तालुका आष्टी आहे आणि प्रतिवर्षी गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री आजपर्यंत आम्ही हा उत्सव साजरा करायचो। या वर्षीपासून 12:30 वाजता समाधी आम्ही उघडी केली आणि या वर्षी मंदिराचं कामही चालू केलेलं आहे। त्या आणि मागच्या वर्षी थोडीशी गैरसोय भाविक भक्तांची नाथ संप्रदायाच्या लोकांची मागच्या वर्षी गैरसोय झाली होती। जवळजवळ 7 ते 8 तास 9 तास लोकांना दर्शनाला थांबावं लागलं होतं आणि थोडासा गोंधळ त्या निमित्ताने झालता आणि 2.5 तास दर्शन रांग शेवटच्या वेळची आम्हाला थांबावी लागली होती। म्हणून हे सगळे निर्णय अडचणीचा झाल्याच्या नंतर समस्त ग्रामस्थ सावरगाव शेंडगेवाडी ग्रामसभेमध्ये माननीय सरपंच चंदनशिव आणि सगळे ग्रामस्थ यांनी एकत्रित येऊन ग्रामसभा घेतली। ग्रामसभेमध्ये ह्याला मान्यता दिली आणि आमचं जे ट्रस्ट आहे ज्याचा मी विश्वस्त आहे, अध्यक्ष डाव्या बाजूला आहेत, सचिव उजव्या बाजूला आहे, तर हे आणि आमचे सर्व विश्वस्त मंडळ आम्ही सर्वांनी बसून निर्णय घेतला की संध्याकाळी 7 ची समाधी 12:30 वाजता उघडायची। त्याप्रमाणे यावर्षी उघडली। कावडी संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान यायच्या। या वर्षी कावडी सुद्धा सकाळी 10:30 ते 12 या दरम्यान या ठिकाणी आल्या। आपण पाहताय हा जो उत्सव आहे हा प्रचंड मोठा आहे। नाथ संप्रदाय नाथ भक्त एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आणि तुम्ही आता आला असाल, मीडियानी सुद्धा पाहिलं असेल, महाराष्ट्रातल्या तर गाड्या आहेतच प्रत्येक जिल्ह्यातल्या, परंतु संपूर्ण देशातून GJ DL पंजाब कुठली बी गाडी तुम्हाला आज या ठिकाणी दिसेल। उत्तर प्रदेशच्या सुद्धा गाड्या येतात। म्हणून हा उत्सव मोठा होतोय। समस्त भाविक भक्तांचं मी मनापासून यावर्षी आभार मानणार आहे की आम्ही प्रथा आणि परंपरा बदलली त्याप्रमाणे भाविक या ठिकाणी आलाय, म्हणून हा उत्सव एवढ्या आनंदात होतोय। आपणही पाहिला असेल काय इथे ज्या दिवशी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आलते आणि या रोपवेसाठी मी स्वतः प्रयत्न करत होतो। शेजारचं ट्रस्ट आहे ते ट्रस्टी आणि शेजारचे आमदार मोनिकाताई या सुद्धा प्रयत्नशील होत्या आणि त्या निमित्तानं म्हणजे मडीचे ट्रस्टचे अध्यक्ष जे कोण आहे त्यांचा फार पाठपुरावा होता। फक्त आता प्रार्थना एकच आहे, गडकरी साहेबांनी याच्यामध्ये विशेष लक्ष घातलं आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला इथं शब्द दिला होता त्याप्रमाणे लगेच त्याला 11च होते महाराष्ट्रातले, लगेच फोन करून त्यांनी सांगितलं 12वेचे सुद्धा या ठिकाणी आलंय। फक्त एक विनंती आहे की हे PPP मॉडेल करावं लागणार आणि त्याच्यासाठी जे आवश्यक लोक आहेत त्यांचा शोध हा आम्ही आता गुढीपाडव्याच्या नंतर या ठिकाणी करू। आजचा महत्त्वाचा दिवस आहे, किती लोक या ठिकाणी भाविक येतील आणि आजचं वेगळं नेमकं महत्त्व काय आहे लोकांनाही कळलं पाहिजे। किती लाख लोक येत असतील सुरेशजी याचा अंदाज तुम्हीच बांधा, कारण हे आम्ही आकडा सांगू शकत नाही, हे फार भयानक आहे। इथे सगळ्यांचे कॅल्क्युलेशन आणि तुमचे सगळ्यांचे कॅल्क्युलेटर मोडून पडतील एवढे लोक या ठिकाणी येतात। आता ही जी दर्शन रांग चालू आहे माझ्या पाठीमागे, दर्शन रांग चालू ठेवा, दर्शन रांग चालू आहे, ही या बाजूने आहे आणि पलीकडच्या बाजूने आहे आणि हे पहाटपर्यंत दोन्ही बाजूची दर्शन रांग सकाळी 5 साडेपाच पर्यंत आहे। उद्या 6:13 मला वाटतं सूर्योदय आहे गुगल मॅप प्रमाणे आणि काल निर्णय जे पंचांग आहे त्याप्रमाणे 6:34 आहे, तर आम्ही 6:13 ते 6:34 आतमध्ये या ठिकाणी समाधी बंद करू। वाटल्यास 6:10 6 वाजून, कारण सूर्योदय लवकर होतोय, 6:10 आम्ही ही समाधी त्या ठिकाणी बंद करू। संजीवन समिती आहे त्याचा महोत्सवाला सुरुवात झाली।
संपूर्ण भारतवर्षातील एकमेव संजीवन समाधी ही आमच्या मच्छिंद्रनाथ सावरगाव येथे आहे. सावरगाव शेंडगेवाडी. या प्रत्येक वर्षी गुढीपाडव्याचे आदली रात्र आजपर्यंत आम्ही ही जी समाधी आहे ती खुली करत होतो. मागच्या वर्षी काही गैरसोय झाल्यामुळं आम्ही भाविक भक्तांकडे लगेच 8 दिवसाच्या आत डिक्लेअर केलं होतं की टायमिंग आम्ही बदल करू. त्याप्रमाणे दुपारी 12:30 वाजता ही समाधी आम्ही उघडली आणि 12:30 ते 3:30 हे 3 तास आम्ही जे घागरीनं केळीनं पाणी आणलं जातं पैठणवरून ते पाणी घालण्याचा रीतसर कार्यक्रम केला आणि 3:30 पासून उठणं लावण्याचा कार्यक्रम चालू आहे. हा उद्या सकाळी 5:30 ते 6 वाजेपर्यंत चालणार आहे आणि 6:13 उद्याचा सूर्योदय आहे. सूर्योदयापूर्वी समाधी झाकावी लागते म्हणून आम्ही 6:10 साधारणतः ही समाधी झाकून टाकू. आणि गर्दी तुम्ही बघताय. मला वाटतं आजपर्यंतचे सगळे रेकॉर्ड हे गर्दीचे दिवसच तुटलेले आहे. अजून रात्र जायची. या रात्रीमध्ये किती लोक येतील हे सांगता येणार नाही. आणि जेवढे लाख लोक येतील, 1 लाख येतील, 2 लाख येतील, किती येतील ते तुमचं तुम्हीच, मला वाटतं मीडियाने याचा अंदाज लावावा की एकूण गर्दी पाहता हे सकाळी 12:30ला चालू झालेलं दर्शन उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे. तर ह्या जवळपास 18 तासामध्ये एकूण किती लोक इथं येऊन जात असतील याचा नेम आम्हाला नाही. म्हणून आम्ही आनंदी आहोत. आमचा नाथ भक्त मोठ्या प्रमाणावरती येतोय आणि नाथ भक्त मच्छिंद्रनाथ हे थोरले असल्यामुळं त्यांच्याकडं या ठिकाणी येतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.